नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. बऱ्याच कुटुंबांमध्ये बाळाच्या जन्माआधीच त्याचं नाव ठरवलं जातं. कधी कधी काही कुटुंबांमध्ये बाळाच्या जन्मानंतर हे नाव शोधलं जातं. पण घरातल्या प्रत्येक मेंबरकडे नावासाठी एक खास सजेशन असतं. मग अशा वेळेत या प्रक्रियेला वेळ लागतो आणि बाळाचं नाव खूप उशिरा ठेवलं जातं. या मधल्या वेळेत त्याला वेगवेगळी नावं मिळतात आणि बऱ्याचदा हीच नावं सगळ्यांच्या लक्षात राहतात. आज आपण आलो आहोत आळंदी देवाची परिसरातल्या पाटील कुटुंबियांना भेटायला, जिथे फायनली बाळाचं नाव ठरलं आहे आणि ते आहे योषित. चला भेटूया योषितला आणि पाटील कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय योषित. हाय. अरे वा, छान स्माइल दिली मला. आमची ओळख झाली, आता बाकीच्यांची ओळख करून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. माझं नाव चित्रलेखा घनश्याम पाटील, मी योषितची आई. माझं नाव घनश्याम ज्ञानेश्वर पाटील, मी योषितचे बाबा. ओके. मी योषितचा आजोबा. माझं नाव दीपक उर्फ ज्ञानेश्वर श्रीधर पाटील. मी योषितची आजी सुनीता दीपक पाटील. मी योषितची आत्या आजी सौ वैशाली गेंदू नेमाडे. मी योषितची आत्या, माझं नाव मोनाली मानस तटकरे. मी योषितचा काका, माझं नाव लोकेश ज्ञानेश्वर पाटील. सगळ्यांची ओळख झाली आहे, आता गप्पा मारूया योषितच्या आई बाबांची. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरे ओके. असा बघण्याचा कार्यक्रम झाला होता? दोनदा का? एकदा बघून मन भरलं नव्हतं, परत बघायला गेला? दोनदा झाला होता. दोनदा का? पहिल्यांदा तिच्या आत्याच्या घरी झाला होता, मुळगावी. तिचं कॉलेज चालू असल्यामुळं पहिल्यांदा तिचं हा चालू होता त्यांच्याकडनं. ओके. आणि त्यानंतर मग 2 महिन्याने परत त्यांच्याकडनं होकार आला, मग तेव्हा परत पाहण्याचा कार्यक्रम झाला. ओके. सो लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला योषितचा? 1 वर्षाने. 1 वर्षाने. तुम्ही काही प्लॅन केलं होतं लवकर होऊ द्यायचं, थांबायचं, असं काही? नाही, तशी काही असं काही ठरवलं नव्हतं. आता किती महिन्यांचा योषित? 10 महिने पूर्ण. 10 महिने पूर्ण. अरे वा. ओके. आणि काय सांगाल, प्रेग्नन्सी कशी होती? डोहाळे लागले होते का? ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होती त्यावेळेला मला थायरॉइड आणि बीपीचा, म्हणजे फर्स्ट टाइम थायरॉइड मला डिटेक्ट झाला आणि नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की बीपीचा त्रास होऊ शकतो. मग त्यावेळेला मला सांगितलं की मीठ कमी खायचं आणि नमकीन, आणि यावेळेला नेमकं तेच जास्त खावंसं वाटतं, म्हणजे मला ते खावंसं वाटत होतं. आणि गोडपैकी फक्त सीताफळ असं खावंसं वाटत होतं. आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलं तेव्हा हे माझ्यासोबत होते. मग यांनी घरी येऊन सांगितलं की असं डॉक्टरनी सांगितलं. त्यानंतर ते माझ्याकडे फार लक्ष द्यायचे, मी काय लोणचं खाते वगैरे असं. आणि म्हणजे तसं म्हणजे कमी खायला सांगितलं होतं, पण त्यांचं हे होतं की मला त्रास नंतर नको व्हायला म्हणून एकदम कमी खायचं. पण आमच्या आईंनी त्या ह्याच्यात मला खूप सपोर्ट केला, म्हणजे त्या मला नंतर कोणी नसलं तर द्यायचं. हो. बर. आणि वडापाव खायला आवडायचं असं मी ऐकलं. हो. मग काय म्हणजे करून द्यायचं? खूप, म्हणजे आम्ही नेहमीपेक्षा असं बाकीच्यांपेक्षा आमचं खाणं फार तिखट म्हणजे आहे बऱ्यापैकी, पण त्यावेळेला मला त्याच्यापेक्षा जास्त खूप तिखट खावंसं वाटायचं. बर. मग वडापाव वगैरे ऑइली जनरली मला जास्त खाऊ देत नव्हते, पण तरी पण आई आणून द्यायची आणि ते पण आणून द्यायचे कधी कधी आणून द्यायचे. रात्री अपरात्री काही पळायला लावलं का त्यांना आणून द्यायला? काही नाही, असं काही त्रास नाही दिला. किती छान गुणाची बायको आहे. ओके. आणि डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? धावपळ गडबड काय झाली? नाही, धावपळ वगैरे काय नाही झाली. मी ऑलरेडी आधीच 8 दिवस आधी तिकडे जाऊन थांबलेली होती, म्हणजे जिथे माझी डिलिव्हरी होणार होती ना तिकडे मी 8 दिवस आधी जाऊन थांबलेली होती. मी फक्त 1 दिवस आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती. बरं. आणि नॉर्मल सिझेरियन काय झालं? सिझेरियन झालं. हो. आमची इच्छा होती की 19 तारखेलाच हवं. 19 तारखेला? 19 तारखेला. कारण आमचा साखरपुडा 19 तारखेला झाला होता, लग्न 19 तारखेला झालं होतं, मूल पण 19 तारखेलाच हवं ही इच्छा होती. पण 19 तारखेला जमलं नाही म्हणून ते 21 तारखेला मग डॉक्टरांनी शेवटी सिझर केलं. 21 तारखेला नॉर्मल झालं. पण छान तारीख आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आणि पहिल्यांदा बाळाला हातात धरल्यावर कसं वाटलं?
खूप छान वाटलं. छान वाटलं. हो. आणि तुम्हाला बाबा? खूप खूप छान वाटलं मला. छान वाटलं. जबाबदारीची जाणीव झाली का जरा? जबाबदारीची जाणीव झाली. झाली? असं हसत हसत म्हणताय, वाटत नाही जाणीव झालेली. नाव फारच इंटरेस्टिंग आहे योशितचं. काय गोष्ट आहे याच्या मागची? नाही, योशित हे नाव त्याच्या आईने ठरवलंय. ओके. माझी इच्छा होती की योम नाव ठेवावं त्याचं. योम? हा, योम. बरं. कारण योम मध्ये थोडे जास्त व्हायब्रेशन्स आहेत आणि मी आत्ता पण सांगतो, जे त्याला योम हाक मारतील त्याला अटॅक कधीच नाही येणार म्हणून. हे पण मी सांगतो लोकांना. मग आता काय करायचं? तुमच्या मिसेसना तर योशित म्हणावं असं वाटतंय. नाही, त्यांना ती अटॅक येणार असं वाटतं तुम्हाला? नाही, ती पण हळूहळू योम मध्ये. अच्छा, असं. पण आता योशित योशित फक्त नाव ठरवलंय ना? कागदावरतीच हो, फायनल. हो, ओके. पण ते कागदावरतीच राहील. कागदावरती राहील. सगळे त्याला योम म्हणते. मग घरात सगळे वेगवेगळ्या नावाने हाक मारतात? हो. कारण ते 6 महिने नाव नव्हतं ठेवलं होतं. 6 महिने नाव नव्हतं? हो. मग काय काय नावं येतात योशितची? योकोहामा, यो यो. यो यो. जेव्हा नाव नव्हतं तेव्हा यो यो हनी सिंगच म्हणायचे. त्याला यो असं काही अक्षर आलं होतं का? हो, यो जन्माक्षर आलं होतं. जन्माक्षर आलं होतं. बरं, त्यामुळे यो यो हनी सिंग अर्थातच म्हटलंच असेल त्याला बऱ्याच लोकांनी. आळंदीतला यो यो हनी सिंग मी पहिल्यांदा पाहते. काय स्वप्न पाहिली आहेत योशितसाठी? पुढे तरी काय करावं असं वाटतं? तसं म्हणजे तो मोठा झाल्यावर त्याचा जो विचार असेल अर्थात. हा, पण तुमची स्वप्न काय? पण मला असं वाटतं त्यांनी ऍक्टिंग मध्ये करिअर करावं किंवा सिंगर, ही माझी खूप इच्छा आहे. त्यांनी ते ऍक्टिंग करायला. किंवा सिंगिंग करावं. हो. ओके. आणि बाबांना काय वाटतं? नाही, माझी इच्छा आहे त्याला जे व्हायचं ते त्यांनी व्हावं. त्याला जे व्हायचं ते त्यांनी व्हावं. ओके. आता तरी ऍक्टिंग आणि सिंगिंगच्या माझ्या मते तरी त्याला महत्व नाहीये, ऍक्टिंग आणि सिंगिंगला. त्यामुळे मी त्याला एका ऍक्ट्रेस समोर हे बोलतायत ते. काय करायचं यांचं? आम्ही ते करतो त्याला महत्व नाही असं म्हणणं आहे त्यांचं. त्याला तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात ना? हो. घरं बांधता ना? तुमच्या घरं विकत करून घेतं. काय हो, ऍक्टिंग सिंगिंगला महत्व नाहीये, काय तुमचं म्हणणं? नाही, तिच्यामध्ये ठराविक लोकच टिकतात, चालतात, त्यामुळे म्हणतात. अहो, पण मग ते असं ट्राय तर करून बघावं लागतं ना, नाही तर कसं कळणार टिकणार की नाही? नाही, पण आय थिंक त्यांनी ऍक्टिंग आणि सिंगिंग अटेम्प्ट करावं. आणि यू नेव्हर नो, एक छान मोठा ऍक्टर किंवा सिंगर जन्माला येईल तुमच्या घरात आणि नाव करेल तुमचं, हो की नाही? तेव्हा तुम्ही जरा विश्वास दाखवा की त्याच्यावर. तेव्हा तुम्ही फक्त त्यांची आई किंवा आजी म्हणून काम करा त्यांच्यावर. ठीक आहे, चालेल, प्रॉमिस. पण तुम्ही त्याला ऍक्टर करा तर. हो, नक्की. हा, हो. मग आता काही जरा मार्क्स वाढलेत का ऍक्टिंग सिंगिंगचे? हो. तुमच्या लेखी? हो. वदवून घेतल्यावरती काय बोलणार बिचारे. ओके, आता काही मजेदार प्रश्न विचारते मी तुम्हाला. प्रश्न कुठला असेल हे तुम्ही ठरवणार आहात. एक कुठलं तरी निवडा. 1, 2, 3 कुठलं निवडताय? इथलं. 2 नंबर. योशितला इंग्रजी माध्यमात शिकवायचं आहे का मराठी? इंग्रजी माध्यमात. मग त्याचा इंग्लिशचा अभ्यास कोण घेणार? त्याची आई घेणार. आणि आजोबा पण घेणार. आजोबा पण घेणार. बाबा कुठला अभ्यास घेणार? मराठी, इंग्रजी का गणित? गणित. मला 21चा पाढा म्हणून दाखवा. 21 1 21 21 2 42 21 1 63 21 चौक 84 21 5 105. येत. मला वाटतं योशित जेव्हा मोठा होऊन विचारलं, बाबा मला गणित शिकवा, म्हणून थांब जरा आधी मला शिकून घे. आणि मराठी तुम्ही शिकवाल? मराठी नाही, इंग्लिश तुम्ही शिकवाल. बरं, मग ABCD उलटी म्हणून दाखवा आता. ZYX. उलट नाही का? सोपं तर आहे. 1000 वेळा म्हटलं असेल अजून आतापर्यंत ABCD हो, पण उलटी नाही म्हटली. चला मी मदत करते. ZYX W V T. तरी नाही, उलटी नाही जमणार. SRQ. नाही. अरे कसं व्हायचं इंग्लिशचं? सरळ नीट शिकवाल ना? हो. ओके, एकमेकांच्या नावाचे खूप उखाणे घेतले असतील. योशितच्या नावाचा एक उखाणा घ्या. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, योशितचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी स्पेशल. अरे वा. बाबा? पाटील आम्ही आळंदी गावचे, योशितच्या वेळेस डोहाळे लागले हिला वडापावचे. वा. आपण आहोत छोटूशा योशितच्या घरी आणि आता त्याचे आजी आजोबा आपल्यासमोर बसले आहेत. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. सगळ्यात आधी गुड न्यूज कळली तेव्हा कसं वाटलं? आनंद वाटला. आनंद वाटला. हो. घरात बऱ्याच दिवसांनी लहान बाळ, जवळ 28 ते 29 वर्षानंतर बाळ येणार आहे म्हणून तो आनंद वेगळाच होता. बाप रे, इतक्या वर्षांनंतर. सवय गेली असेल लहान मुलांची. हो.
ओके, आणि पुढे काय प्रेग्नन्सीचा सगळा काळ कसा होता? काय लाड केले सुनबाईचे? सुनबाईला डोहाळे लागले होते सीताफळ खायचे आणि वडापाव. बर. तर सीताफळ ज्या दिवशी मला तिने सांगितलं की मला सीताफळ खायचे, तर मला अगदी त्या दिवशी असं वाटायचं की बाजारातून गेल्या गेल्या मला अगदी पिकलेले सीताफळ भेटले पाहिजे अशी माझी इच्छा असायची. बर बर, मग काय? मग आणायची मी शोधून आणायची सीताफळ. बरेच लाड केले सासूबाईंनी. आणि काय करून खायला घातलं का तिला? अळूची वडी, कोथिंबीर वडी, बटाटे वडे. बटाटे वडे. हो, ती गावाला जाईपर्यंत फार चटपटीत पदार्थ बनत होते आमच्याकडे. व्हेरी गुड. आणि मग माहेरी गेली डिलिव्हरीसाठी. ओके, आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात का नंतर पोहोचला? नाही, तिला 8 दिवस आधी ऍडमिट केलेलं होतं. तिच्या मम्मीकडे गेली होती ते. 8 दिवस आधी? हो. बर. आणि आमचं 400 किलोमीटरचं रनिंग पडतं ना जायचं, तर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. मग दुसऱ्या दिवशी गेलात. मग बाळाला पहिल्यांदा पाहिल्यावर कसं वाटलं? एकदम छान आनंद वाटला. तुम्हाला मुलगा हवा होता की मुलगी हवी होती? मुलगी हवी होती. मुलगी हवी होती. आणि आजोबा तुम्हाला? हो, मुलगीच हवी होती, कारण मला दोन्ही मुलं आहेत. ओ, मलाही मुलगी नव्हती, त्याच्यामुळे मग आम्हाला मुलीची अपेक्षा होती. बर. अर्थात मुलगा झाला म्हणून काही दुःख वाटायचं कारण नव्हतं. अर्थात अर्थात. काय स्वप्न पाहिली आहेत? अर्थात त्याला जे पुढे करायचं आहे ते तो करेलच, आणि आईबाबांनी काहीतरी ठरवलं असेल, पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या नातवंडांनी काय करावं? डॉक्टर वगैरे झाला तर चांगलं होईल. डॉक्टर झाला तर म्हणजे घरच्या घरी सगळ्यांचे. कारण सोनबाई फार्मसी झालेली आहे बरोबर. माझी, ओके. त्याच्यामुळे तो डॉक्टर होईल तर जास्त चांगलं. अरे वा. आत्ताच्या ज्या संगोपनाच्या पद्धती आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त खटकणारी गोष्ट कुठली, की हे तुम्हाला आत्ताचं पटत नाही, ते तुमच्या काळातलंच बेटर होतं असं वाटतं? मोबाईल वगैरे ही गोष्ट हे होती. मोबाईल बहुतेक सगळ्यांचाच प्रॉब्लेमचा मुद्दा आहे. ओके, आता आपण एक मजेदार खेळ खेळणार आहोत. तुम्हा सगळ्यांकडे हो आणि नाहीचे मी बोर्ड्स दिले आहेत. मी तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारणार आहे, हो किंवा नाही मध्ये त्याची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे? पहिला प्रश्न असा आहे, बाळ खूप चिडचिड करत असेल, रडरड करत असेल, तर त्याच्यामुळे आई बाबांची चिडचिड होते का? नाही नाही, बाकी सगळ्यांचं उत्तर आहे हो. आपण काकाला विचारूया. काय बरं, बघितलंय का चिडचिड होता? हो, भरपूर वेळा. मग हे खोटं बोलताय? नाही, मोस्टली कसं, सुनबाईंची आणि लेकाची बाजू घेतात? नाही तसं नाही. मोस्टली कसं असतं, ते दोघं सकाळी असतात. आईचं पार्लर आहे, त्यामुळे आई 11 वाजेनंतर आई पार्लरमध्ये जाते. बर. आणि पप्पा त्यांच्या कामाला, म्हणजे आता ते रिटायर जरी असले तरी ते गावात भरपूर ठिकाणी फिरत असतात. बर. त्यामुळे ते बाहेर गेले की घरी तर थोडंफार, म्हणजे आता त्याला नॉर्मली त्याला सो बेसिकली सासू सासरे जेव्हा असतात तेव्हा आई बाबा चिडत नाही, बाकीच्या दिवसभरात ते चिडतात. बरोबर. असं म्हणायचंय काकाला. पोल खोललीये काकाने. बरं, बाळाला शांत करण्यासाठी किंवा गप्प बसवण्यासाठी हातात मोबाईल फोन दिला जातो का? अरे वा, पहिलं कुटुंब जिथे इथे सगळ्यांची उत्तरं नाहीयेत. व्हेरी नाईस. बाळाला शी लागली किंवा शी झाली आता या वयात, तर स्वच्छ करण्यासाठी पटकन बाबा उठतात का? बाळाचे बाबा. का हो बाबा, द्या माईक बाबांकडे. त्याला डायपर घातलेला असल्यामुळे ते आईनी साफ केलेलं चांगलं, त्यामुळं का? ते वाईप्सने मला येत वगैरे नाही की नंतर आवडत नाही? नाही, आवडत नाही. कारण ते वाईप्सने वगैरे पुसावं लागतं, मग त्यामुळे काय, मग तुम्हाला पण करता येतं. त्या पण नव्यानेच शिकल्या, त्यांना आधी मुलं नाही, कळत होती काही. सुरुवातीपासून तेच करते, मग त्यामुळे आता तुम्ही पण सुरुवात करा, हो की नाही वाईट? नाही, आता हो ना? मोठं झालं ते की बघा, ती करेल बघा, हो थोडंसं. म्हणते. पुढच्या वेळेपासून सुरुवात करा आता. नक्की नक्की. तुमचं पण आहे ना मूल, मग शी हो. कशी नाही काढायची? आपण आहोत छोटूशा योशितच्या घरी, आणि आता त्याच्या कुटुंबियांशी काही खास गप्पा मारायच्या आहेत. तर तुम्हा सगळ्यांना असं सांगायचंय की नवरा बायकोचे जेव्हा आई बाबा होतात तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात. अर्थात ते त्यांच्या परीने संगोपन छान करत असतात, पण काही गोष्टी राहून जातात, काही गोष्टी चुकतात, काही गोष्टी खूप छान होतात. या गोष्टी आपण जनरली बोलून दाखवत नाही आई बाबांना, पण ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. तुमच्या मनातलं योशितच्या आई बाबांना जे काही सांगायचं असेल ते तुम्ही सांगू शकता. तक्रार असेल तर ती करू शकता, सूचना असेल, उपदेश असेल तर तेही चालेल. कौतुक करायचं असल्यास ते अगदीच वेलकम आहे. योशितच्या आईबाबांनी मात्र ह्या अशा स्माइलीज मधून तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. ठीक आहे, तर ह्या तुमच्या प्रतिक्रिया घ्या. आणि या माध्यमाला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला, तर या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचंय? कोण सुरुवात करतंय? कधी बाहेर
अर्थात तुमच्याही मनात एकमेकांविषयी अपेक्षा असतीलच. तर स्पेशली योशितच्या साक्षीने आजपासून काय बदल करणार आहात स्वतःत? हात धरून करा बरं प्रॉमिस एकमेकांना. योशितसाठी दिला जाणारा जो कमीत कमी वेळ आहे तो मी जास्तीत जास्त वाढवेल व तुमच्या दोघांना भविष्यात सुखी ठेवेल, आनंदी ठेवेल, हे प्रॉमिस करतो मी. ओके, आई काय प्रॉमिस कराल? मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी योशितची सर्व कामं वेळच्या वेळी पूर्ण करेन आणि माझ्याबद्दल ज्या काही अपेक्षा आहेत तुमच्या मनात त्या सगळ्या मी पूर्ण करेन. ओके. योशितच्या साक्षीने त्याच्या आईबाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्त खेळ खेळूया. तर खेळ असा आहे की इथे तुमच्या समोर काही रंगीत पेट्या ठेवल्या आहेत. त्या पेट्यांना कुलपं आहेत आणि त्या कुलपांच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. त्याचबरोबर ह्या बोलमध्ये मण्यांबरोबर काही खोट्या सेम दिसणाऱ्या किल्ल्या आहेत. मी ह्या किल्ल्या ह्या वाडग्यात सगळीकडे मिक्स करणार आहे आणि मग हे आईला देणार आहे. आईने त्यातली योग्य ती किल्ली निवडायची आहे, बाबांना द्यायची आहे, बाबांनी ती ट्राय करायची आहे आणि जास्तीत जास्त पेट्या उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पेटीच्या आत काही गोष्टी आहेत त्या उघडल्यानंतर वर काढून ठेवायच्या आहेत. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 3 पेट्या उघडायच्या आहेत. जर तसं तुम्ही करू शकलात तर तुम्ही योशितसाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. सो मी ह्या किल्ल्या मिक्स करते. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. ट्राय करा पटापट. हिरवा 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 नाही. शेवटचे 30 सेकंद उरलेत. जी मध्ये काढून टाकली तर ती कदाचित उघडेल ना त्याने. ओके. प्रत्येक पेटीमधनं एक इंटरेस्टिंग गोष्ट बाहेर निघाली आहे. तुम्ही बघत असाल हे सगळे करिअर ऑप्शन्स आहेत. बघूया योशित काय निवडतो. त्याला समोर ठेवा बरं इथे. बघूया काय काय घेतो तो. अरे वा. फक्त आता कॅमेरा समोर असेल का कॅमेराच्या मागे हे आपण बघूया. आईची इच्छा पूर्ण होताना दिसते. बाबा काय वाटतंय? क्या बात आहे. पण तुम्ही 3 बॉक्सेस उघडले आहेत त्यामुळे तुम्ही जिंकला आहात. अभिनंदन. योशितसाठी तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज आपण भेटलो देवाची आळंदी या परिसरातल्या पाटील कुटुंबियांना आणि छोटूशा योशितला. आशा आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल. असंच एक नवं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.